काही करा बाई, कोणाला काय घंटा दिसणार. पूर्ण ऑरेंज आहे. ओके, सो होपफुली ऑडिओ येतोय क्लिअर. वाजलेत 5:56 म्हणजे 6ला लगभग 2-3 मिनिटं आहेत. जसं की लास्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला माहीत असेलच, आपण आज जात आहोत KTMच्या ऑफिशियल राईडला KTM सोबत. सो आहोत आता स्टेशनला. आपण आलेलो सुजयला पिक करायला. तिथून आता चाललो आहोत टुवर्ड्स ठाणा KTMच्या शोरूमला. इथे ट्रॅफिक नाही भेटली पाहिजे पुढे. चलो गणपती बाप्पा मोरया. बाकी इथे फक्त आता भेटणार आपल्याला अल्पेश सोबतच पुढे राईड कंटिन्यू करू. इकडून डायरेक्ट जाऊ आम्ही आता ठाणे KTM शोरूमच्या इकडे. मीटअप पॉईंट होता 6चा आणि माझ्यापासून ठाणे KTMचा शोरूम तर भाई हार्डली 5 ते 6 मिनिटावर होता. बट सुजयसाठी स्टेशनला आलो मी. स्टेशनवरून आता पुढे जाऊ आपण. वाव, अल्पेश तर काय आपला यायला मागत नव्हता. आपण छोटी गलटी मारली, त्याला येऊ डायरेक्ट मीटअप पॉईंटवरतीच. मला डाऊट आहे 6चा मीटअप पॉईंट आहे, पण अजून सुद्धा ग्रुपमध्ये एक पण मेसेज नाही पडला म्हणजे कोणी आलं नसेल. म्हणजे प्रत्येक ग्रुपची एकच स्टोरी असते, मीटअप पॉईंटच्या टाईमच्या अर्धा तास लेट येतात वाटतं सगळे. ओके, सो आपण पोचलो आहे मीटअप पॉईंटवरती. अजूनपर्यंत 1 2 3 4 5 गाड्या आल्या आहेत. एडीवी आणि एकच राहायचं RC बैलाची. नवीन 390S. कोण बोलवतं बाईचा लुक बल्की नाही आहे बघा. कम्पेअर कर दिसतंय का कम्पॅरिझन. तिचा लुक बघा आणि तिचा लुक बघा. आहे रे, दिसतं बघ ना केवढी मोठी ती. फ्रंटचाच बी केवढा आहे आणि आपलं केवढंच आहे. चलो लेट्स गो. लेट्स गो. ओके, सो निघालो आहोत आपण आपल्या मीटअप पॉईंटवरून, पहिल्या मीटअप पॉईंटवरून. बाकी आता कॉमन मीटअप पॉईंट असणार आहे आपलं डायरेक्ट मॅगडीचा, म्हणजेच पनवेल साईड, कलंबोळी साईड. सध्या पुरतं फक्त कळवायला थांबणार आहेत आपण. आणि वरती बघा क्लायमेट काय आलं. मी आज पाऊस पडला ना तरी जॅकेट नाही घालणार आहे. मला ॲटलिस्ट ना 10-15 मिनिटाचा पाऊस चालेल, पण ते जॅकेट नको. भरपूर जणांनी ते असंच केलं. विंडशीटर कोणी नाही घातले पाहिजे, डायरेक्ट जॅकेटवरतीच आहे. भिजलो तो भिजलो असं सीन आहे. चाहू द्या, आपण पण आज भिजू. मग फक्त पॅन्ट घातले आणि जॅकेट दिलं आपलं सुजलला. नाही पडत तिकडून, फिक्स जागा आहे ती. तुमच्याकडे नाही जागा? ठीक आहे, निघते. ती ग्रीप काय कामाची आहे काय? ती ग्रीप हा का? तसं किती जण दिसली मला. फुल लोडेड आहे गाडी, म्हणजे कुठली असो, ती ऍक्टिव्हा असो किंवा बाईक असो, फुल लोड करून चाललेत. आणि 100% गणपतीला गावी बघण्यात चाललं. आपण पण त्यातलाच एक प्रकार होतो. पण आता जॉबला लागल्यापासून ना अल्पेशच्या पाठीत चालू का, मला असा डाऊट आहे की अल्पेशच आपल्याला काय तो आजचा कंटेंट सोडून देणार आहे. त्याला बोलतात ट्रॅफिक. ती पण का काहीतरी जाम झालं इकडे. काका गुहागर लिहिले इकडे. माझ्या गावची बस आहे, गुहागर आहे माझ्या गावची बस आहे. हे बघ. चल, रोड खराब आहे, खालूनच जाऊ. कशाला वगैरे ड्रेस घ्यायचे. हा, अरे तो ब्रिज बघ ना, खराब आहे बघ. पाऊस भिकारी येतोय जातोय. बट येस मी चिल आहे का, मला माहित आहे पाऊस पडणार 5-10 मिनिटं. पावसात भिजून मस्त परत आपले गिअर सुकून टाकू. काका अजून किती इथे. थँक्यू. सध्या पुरतं आम्ही 3 KTMच चाललोय. बाकी पुढे मागे झालेत. अहोबरला काय थांबलेत. अल्पेश ॲज युजल डायरेक्ट आता सेकंड मेन मीटअप पॉईंट आहे पूर्ण ऑल ओव्हर मुंबई ग्रिडचा. म्हणजे जेवढे KTMचे शोरूम आहे तेवढा सगळ्यांचा मेन कॉमन मीटअप पॉईंट आहे कलंबोळीचा मॅगडी. तिकडेच सगळे भेटणार आहोत आता आम्ही. तिथे काय तर फायनल लाईनअप दाखवतो आणि तिकडेच ग्लव्स पण घालून घेतो. पाऊस तर आता काय एवढं हे नाही, मला वाटत नाही येणार. आला तरी 5 मिनिटांनी ठीक आहे, एवढं काय नाही. पण 5 मिनिटाचा तो पाऊस, तो ग्लव्स ओले करून गेला ना
पूर्ण राईड ते ग्लव्स सुकत नाही, मग ते इथे तिकडे टांगावे लागतात मला. मग तर नको, रिस्क नको ग्लव्स घालू. ते मी फिलिंग कालच केलेलं, म्हणजे आता लास्ट ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर आपण जेव्हा कसारा घाट राईडवरून रिटर्न येतो त्या दिवशी मी त्या फिलिंग करून घेतलेलं. स्वतः फिलिंगला ब्रेक घ्यायची गरज नाही. लास्ट 6 to 7 मंथ आपण जर कुठे लोणावळा वगैरे साईड जाणार असतो तर डायरेक्ट कलंबोळी वगैरे न करताना आपण पाम बीचवरून सरळ सुसाट निघून जातो. पण आता या लोकांचा कलंबोळी मॅगडीचे ते मीटअप पॉईंट असतो, पाम बीचवरनं जायला भेटणार नाही आपल्याला. आपण खालूनच रडत जावं लागेल. बघा हा तो राईट आहे वाशीचा ब्रिजचा. हा एक चांगलं काम केलं, डायरेक्ट पट्ट्या मारून ठेवल्यात. म्हणजे ट्रक बस किंवा अजून ट्रॅव्हल्स बिव्हल्स वाले इकडनं या ब्रिजवरून येऊच शकत नाही, छोट्या गाड्या फक्त. ही सगळी 80% गर्दी कोकणात जाणाऱ्यांचीच आहे बघा. फक्त जरा चुकीच्या टायमाला निघाले. ते सगळे फॅमिली वाले असतील, आपल्यासारखे उपट नसतील सकाळी 4 वगैरे निघायला. हा भाई साहब, स्वतः इथे आपला एक मेजर ब्रेक आहे. ओके ओके अल्पेश गेला. हो सो फायनल लाईनअप. आता आपण निघत आहोत डायरेक्ट लोणावळा साईड. जेवढे आले तेवढे आले भाई, भरपूर मोठा लाईनअप झालाय बघा पुढपर्यंत गाड्या. मला वाटतंय लगभग 40 to 45च्या आसपास गाड्या असतील, मोजल्या नाहीत मी. हा तू बॅग काढ ना, ही बॅग आहे ना पुढे मग. अच्छा मग काय भाई टाइमपास करतात यार ही लोक मजबूत. हे लोक बोल काय टाइमपास करत चाललेत. कोटे म्हणजे एवढा टाइमपास मी अजून मला कुठल्या ग्रुप राईडला केला नव्हता. माझी राईड असती तर आता आम्ही पोचलो पण असतो लोणावळ्याला. म्हणजे वाजले 8:30 झाले. 6चा मीटअप पॉईंट कुठे होता, KTM ठाणे शोरूमच्या इथे. सेकंड मीटअप पॉईंट होता हा वाला, जो की होता 7 वाजताचा. अर्धा तास थांबले ठीक आहे, 1 तास थांबले ठीक आहे बाय, 1.5 तास थांबले जवळपास आहे. अरे तू पुढे कधी येतो मध्ये मध्ये. चल त्या टर्न पर्यंत रेस करू, त्या टर्न पर्यंत रेस करू बघा. नऊ वाजलेत अँड आपण पोचलो आहोत शेडून टोल नाका. लाईफमध्ये फर्स्ट टाइम घरातून 5 वाजता निघून 9 वाजता शेडून टोल नाका पोचलो. काय सेम का थांबले, काय रे काय थांबले, काय थांबले ग्रुपिंग व्हायला. ओके सो मध्येच थांबले होतं ग्रुपिंग साठी, काय त्याला माहित नाही भाई, पण फटांग टाइमपास करत चालले आम्ही आता. बघा इथे आहे ADV. मोस्टली तर ना मला तू इथं सांगते 80% आमच्या ग्रुपमध्ये ADVच आहेत. असल्या ग्रुपमध्ये बॉईज फॉग चेकआउट करा. आज पण तेवढाच फॉग आहे, लास्ट टाइम आलो तेवढाच. बाकी अर्ध्या बाईक इथे, अर्ध्या बाईक तिकडे पुढे उभे आहेत. आता थोडं क्लिअर झालंय, तर पुढे खोपोली सिटी दिसते. तरी पण आपली छावा इकडे, बाकी RC 390 अल्पेशची स्पीड. मला माहित नाही एवढा का टाइमपास करत चाललोय आम्ही, बट जाम टाइमपास होता आज. नाम बघा साफ गाडी फॉग असला आल्या फक्त ना.
दुसरी गाडी किती जवळ आली होती. एक हे बघा तुम्ही काहीही करा बाई, कोणाला काय घंटा दिसणार नाही. किती लांब लांबचं दिसत नाही ते. इथे ऍक्च्युली लोक थांबले होते KTM कॅम्प. चलो निघू डॉगी. मजेत ना. We are here for fun, ठीक है. अपनी लाइफ को एंजॉय करने के लिए हम लोग आ रहे हैं. तो गेम खेलते हैं, कुछ नहीं होता. उसका रीजन है, जब आप राइड करते हो आपका सबकॉन्शियस और कॉन्शियस माइंड आपके ऊपर ध्यान देता है. जब आप सोलो रहते हो आप किसी भी मनोवर कर लेते हो, लेकिन जब आप पिलियन के साथ में हो तो आपका एक कॉन्शियस माइंड उनकी तरफ ध्यान देता है. अरे मैं ये गाड़ी पास हो गया आज ही, उसको लग गया तो है ना, उसको लग गया तो इसके लिए मैं कि जब आप लीन कर रहे हो या फिर कोई बैंड कर रहे हो तो उसके साथ वो आपको करना है. मालूम पड़ा आप लेफ्ट बैंड कर रहे हो, राइट देख रहा है, भाई कैमरा लेकर एग्जैक्टली. तो ये चीज बहुत ज्यादा ध्यान देने वाली बात है. ओके सो डन फॉर द डे. थोडंफार ब्रेकफास्ट, थोडंफार एक्सपिरियन्स रायडर करणं, काय ना काय त्यांनी स्टोरेज शेअर केला. सगळं करून आता मी पुढे लाईनअप दाखवतो बाय KTMच्या सगळं. ही डॉमिनर कोणी आणली ती. अच्छा ते तेजीच आहे का तो बोलवता तो. इथून स्टार्ट होतात सगळ्या KTMच्या आपल्या बाईक्स. पार्किंग सॉर्ट होती बाकी या लोकांची भाई. पूर्ण ऑरेंज आर्मी.